तर नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मध्ये काय काय बनवायचं आज आपला? खिचडी बनवायची. खिचडी. घ्यायला तुम्हाला बटाटे आवडत नाही खिचडी? लय आवडतात बटाटे. कृष्णाला लय आवडतात. तर मित्रांनो, आता बटाटे टमाटे चिरी स्टोर चुलपिटी स्टोर ही गोष्ट सांगू का? सांगा की. बर. तर मित्रांनो, आजची गोष्ट सांगतो तुम्हाला. कोणाची? एक होता इमानदार माणूस. ते कुठंही गेला तरी त्याची इमानदारी ते सोडित नसत. पण घरची गरिबी, इमानदार माणसाच्या घरी गरिबी असतीच. आपल्यावनीच. हो, आपल्यावनीच समजा. आपल्यावनीच. आमची बी गरिबीच आहे. आणि तो कुठंही कामाला लावला की त्याला तिचा मालक थोडी बेईमानी कर, जास्त पैसा कमव असं म्हणायचे. पण तो म्हणायचा नाही, आपल्याच्यानं होत नाहीये. लगेच त्याला तिथून कामावून काढून टाकायचे. असं दुसऱ्या जागेवर गेला की तिथं त्याला बेईमानी कर आणि पैसा जास्त कमवू म्हणायचे. तो म्हणायचा नाही, मी इमानदारी सोडणार नाही. मग त्यानं अनेक जागेवरून काढून टाकलं. मग तो निराश होऊन आपल्या घरी निघाला. एका नदीच्याकडे येऊन बसला. म्हणला माझ्या इमानदारीचं फळ मला हे मिळते. मी इमानदार वागतोय आणि मला हे फळ मिळतंय. मग आता काय करावं? बसला असा नदीच्या कडेला. एक म्हातारा माणूस आला आणि तो नदीच्या अलीकडून पलीकडे चालला होता. त्या माणसाला म्हणाला, मी तुला एक सोन्याचं नाणं देतो. मला ह्या नदीच्या पलीकडं माझं गाठोडं घ्यायला लाव. माझ्यापाशी 2 गाठोडे, ते 2 घेऊन काय मला चालता येत नाही. एक गाठोडं त्या म्हाताऱ्यानं त्या माणसापाशी दिलं. तो माणूस बी खुश झाला. म्हणला नदीच्या पलीकडे गाठोडं न्यायला सोन्याचं एक नाणं मिळतंय. खुश झाला तो पण. मग काय, गेला नदीच्या पलीकडे गाठोडं घेऊन. म्हातारा हळूहळू दम्मा आणि चालायचा. त्याला वाटायचं हा घेऊन पळून जातो का काय. तो मुलगा म्हणला, बाबा मी पळून जाणारा माणूस नाही. तुम्ही माझ्याकडे सारखं सारखं बघू नका. माझ्या इमानदारीमुळंच मी आज ह्या थरार आहे. कुठं बी इमानदारी केली आणि मला शेवटला फळ काय मिळालं? कामावून काढून टाकायचं. लई इमानदार आहे मी, काळजी करू नका. मग नदीच्या पलीकडे गेले. त्या सोन्याचं नाणं त्याला दिलं. पुन्हा ते म्हातारा अजून काय म्हणला, आता मला अजून काय कर, माझं गाव इथून 5 किलोमीटर आहे. तो अजून 1-2 किलोमीटर घेऊ लाग, तुला अजून 2 नाणे देतो. मुलगा म्हणला वाह, द्या म्हणला. दिले 2 नाणे. मग म्हातारा माग माग मुद्दाम राहायचा की त्याला वाटायचं हा गाठोडं घेऊन पळून जातो काय. पण नाही, तो म्हणला मी इमानदार आहे, मी पळून जाणार नाही. 2 किलोमीटर झालं की पुढे लागला डोंगर. म्हणला बाबा माझा करार संपला, घ्या तुमचं गाठोडून जा. म्हातारा म्हणला बाबा तसं नको रे करू, एवढा डोंगर एक चढू लाग, तुला अजून 3 नाणे देतो. त्या पोराला वाटलं, इमानदार पोराला वाटलं ह्या गाठोड्यात बरंच काही असणार. तेव्हा म्हातारा मला नदी वलांडा 1 नाणं दिलं, 2 किलोमीटर चला 2 नाणे दिले आणि डोंगर चढा 3 नाणे द्यायला लागलाय. नक्कीच या गाठोड्यात काहीतरी असणार. म्हातारा दम्मा आणि मुद्दाम चालायचा. म्हातारा त्या माणसाला म्हणला तू जा डोंगरावर चढ, मी येतो हळूहळू मागून. तो माणूस डोंगराच्या अर्ध्यात गेला. त्याच्या मनात थोडी बद्दी आली. मला आयुष्यभर इमानदारी केली आणि फळ काय मिळालं शेवटला? कामावून काढून टाकायचं. मग त्या मुलगा अर्ध्या डोंगरात गेला. तो इमानदार माणूस अर्ध्या डोंगरात गेला.
आणि त्याच्या मनात काय बद्दी आली. म्हणला आयुष्यभर इमानदारी केली, शेवटला मला हाकून दिलं. बेमानी करतो, एक बारच करतो. कारण या गाठोडं घेण्यासाठी मला 4 नाणे आतापर्यंत, म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6 नाणे मिळालेत मला या गाठोडं नेण्यासाठी. या गाठोड्यात सगळे नाणेच असणार. आता गाठोडं हे घेतो, जातो पळून. म्हातारा तर खाली डोंगराच्या खालीच बुडतच आहे. मी जरा इकडे सरतो. म्हातारा तर खाली बुडातच आहे. मी जरी पळालो, म्हातारा जरी पळाला, तरी आता म्हाताऱ्याच्या बापाला सुद्धा गटत नाही मी. असं मनात त्याच्या आलं. त्यानं ठोकली धूम, गेला पळून. एक बराच बेमानी करतो म्हणला, पण का बेमानी आयुष्यभर बसून खाया पुरतं. घरी गेल्या गेल्या त्यानं गाठोडं सोडलं आणि पाहतो मधी तर नुसते दगड. आणि त्याच्यात एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. त्याच्यात असं लिहिलेलं होतं त्या म्हाताऱ्यानं, बाळा मी म्हातारा माणूस आहे, पण गरीब नाही. मी राजा माणूस आहे. मला मुलबाळ नाही. मला मुलबाळ नाही आणि ही संपत्ती कोणाच्या नावावर करायची. मला मुलगा कोण म्हणून स्वीकार करायचा, कोण दत्तक घ्यायचा. म्हणून मी इमानदार मुलाची परीक्षा घेत होतो. तू जर पळून जात नाहीस तर आज तूच माझा मुलगा होतास. आणि तू ह्या सगळ्या राजाचा मुलगा म्हणून तू वावरणार होतास. आयुष्यभर इमानदारी केली असलीस तरी आजच्या बेमानीनं तुझं सगळं काही संपलं. तर मित्रांनो, या गोष्टीतून असं सांगितलं मी तुम्हाला की आयुष्यभर इमानदारी केली आणि शेवटला एकच वेळेस बेईमानी केली तर सगळं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. का नाही मध्ये होतं ना. हा, शेवट इमानदारी केली काय उपयोगाची झाली. शेवटला बेईमानी केली उपयोगाची झाली नाही. हो ना, उपयोगाची झाली नाही शेवटला बेमानी केलेली. इमानदार किती बी राहून. हा, चल पिटवीस तर म्हणलं सांगा तुम्हाला गोष्ट. आता आम्हाला करायची खिचडी. आमच्या खिचडीच असते रोज. रोज संध्याकाळी खिचडी असती. जिथं घरातला गडी माणूस समजदार असतो ना, तिथं रोज संध्याकाळी खिचडी खिचडीच होत असती. मिरच्या नाश्ता आता वाटण टाकायचंय. आणलेच पण त्या बुधवारी. आता आपल्याला 1 चमचा जिरे मोहरी टाकायची. भाजली. आता आपला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा झाला की कांदा भाजून घेतला. आता बटाटा भाजून घेऊ. टमाटा मध्ये बिगिन शिजतोय म्हणून शेवटला टमाटा भाजायचं. आता 1 चमचा हळद, 1 चमचा मसाला, वाटण 1 चमचा. चांगलं समजा भाजून घेतलंय. आता ह्यात आपल्याला पाणी वाटायचंय.
मिरचीला दिली फोडणी. आता आपल्याला तांदूळ आणून धुवून टाकायचे. आणले तांदूळ काढून धुवून पाण्यानं धुवून काढू. कोण काढले म्हणजे एखादं इकडून निघतोय. एवढा डबल पाणी टाकू आणि चांगलं. आता एखादा खडा राहतो म्हणून काय करायचंय, आता असे हातावर येळून घ्यायचे. तर येळले म्हणजे बुडा खडा थांबतो. ह्याला काय येळले मरण मध्ये टाकायचं असेल ना रे कोरी. टाकायचे डायरेक्ट. टाक. तर मित्रांनो झाला अशापैकी आमचा भात तयार. वाढ चालू आहे. पाणी गार पियाला घेतलंय. थंडा पाणी बारक मडक. मटण शिजवाय आणलं होतं, त्यात काय अजून मटण शिजलं नाही कडे. तर मित्रांनो या जेवायला. मग पाय पाडलं नाही बरं का, मला जरा भांडी घालून बसायचं. भेटू उद्या चला.